आमदार देवराव भोंगळे यांच्यावरील आरोप बिनबुडाचे। गडचांदूर नगर परिषद निवडणुकीसाठी नामांकन परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी काही उमेदवारांनी आपली उमेदवारी परत घेऊन निवडणुकीतून माघार घेतली। मात्र गडचांदूर शहर विकास आघाडीचे उमेदवार निलेश ताजने यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट करून राजुरा विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार देवरावदादा भोंगळे यांच्यावर आरोप केले की आमदार देवराव भोंगळे दबाव यंत्र वापरून उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावत आहे। यावरून पत्रकार परिषद घेऊन कोरपणा तालुका संघटन महामंत्री सतीश उपलेंचवार यांनी पलटवार करत हे आरोप बिनबुडाचे असून नाहक बदनामी करण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले। ते पुढे म्हणाले की गडचांदूर नगर परिषदेच्या मागील निवडणुकीत सध्या वार्डातील नगरसेवकाच्या निवडणुकीत 3ऱ्या नंबरवर राहणाऱ्या माणसाने थेट विधानसभेच्या आमदारावर बोलणे अशोभनीय आहे। त्यांनी आपली पायरी ओळखावी असेही उपलेंचवार म्हणाले। प्रभाग 10 मधील सौ अश्विनी राजेश झाडे यांनी त्यांच्या इच्छेने निवडणुकीतून माघार घेतली। त्यासाठी कुठल्याही दबाव यंत्राचा वापर झालेला नाही। तसे काही असेल तर सौ झाडे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊन याविषयी स्पष्ट करावे असे आवाहन केले। मात्र त्यांच्या बाजूने निलेश ताजने यांनी आमदार देवरावदादा भोंगळे यांच्यावर आरोप करणे चुकीचे आहे असे उपलेंचवार म्हणाले। पत्र परिषदेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अरुण डोहे, शिवाजी सेलोकर, हितेश चव्हाण, महेश घरोटे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती। नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले उमेदवार अरुण डोहे यांनी सुद्धा या संदर्भात आपले मत मांडले आहे। बघा ते काय म्हणाले। नमस्कार, मी सतीश उपलेंचवार, तालुका संघटन महामंत्री। या ठिकाणी गडचांदूरची नगर परिषद निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकी दरम्यान मोबाईल मी बघत असताना विद्यमान आमदार सन्मान्य देवरावदादा भोंगळे यांचा अपमान करणारी पोस्ट या ठिकाणी मोबाईलमध्ये निलेश ताजने, भाजपाचे बंडखोर उमेदवार नगराध्यक्षाचे, यांनी हे बिनबुडाचे आरोप आमच्या आमदार साहेबांवर केलेले आहेत। या ठिकाणी ज्यांना प्रेशरवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं सांगितलं असं ते म्हणतात, तर त्यांचे म्हणणं काय आहे त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा नाही आहे, किंवा ही जी पोस्ट केलेली आहे ही पोस्ट त्या उमेदवारींनी नाही केलेली आहे, तिसऱ्याच कोणत्या भलत्या लोकांनी केलेली आहे। त्याच्यामध्ये काही तथ्य नाही, हे बिनबुडाचे आरोप आहे। आणि आता भाजपाच्या बाजूने या ठिकाणी गडचांदूर शहरामध्ये विजयाचं वातावरण झालं आणि कुठेतरी हे सर्व 2-3 पक्षाची युती करून केलेली शहर विकास आघाडी कुठेतरी मागं पडत आहे आणि ह्या मागं पडत असल्याचं चिन्ह बघून त्यांनी हे बिनबुडाचे आरोप या ठिकाणी करत आहे। आरोप यापुढे झाल्यास आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करण्याकरता सोशल मीडियावर जे अपमानास्पद जे या ठिकाणी पोस्ट करताय, तर आम्ही सायबर काफे अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करू आणि या ठिकाणी अशी बदनामी करून या ठिकाणी आमदार साहेबांची जी बदनामी आहे बिनबुडाची आम्ही खपवून घेणार नाही। या ठिकाणी त्यांनी ज्याने उमेदवारी अर्ज मागे घेतलाय त्यांची आपण सुद्धा प्रतिक्रिया घेऊ शकता। म्हणजे नेमकं प्रकरण काय आहे त्या ठिकाणी ते बोलत नाही आहे आणि तिसरेच लोक या ठिकाणी आमदार साहेबांची बदनामी करत आहे, हे कुठे चालणार नाही। आज नगर परिषद निवडणुकीमध्ये नामांकन अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। या ठिकाणी 170-75 लोकांनी अर्ज केला व आज 3 लोकांनी नामांकन अर्ज मागे घेतला। पण त्या नामांकन अर्जामधील एक महाविकास आघाडीमधील ते उमेदवार होते आणि त्यांनी स्वतःहून ते अर्ज मागे घेतला आहे। परंतु त्या महाविकास आघाडीमध्ये स्वतःला मोठे नेते समजत ते यापूर्वी भाजपा पक्षात होते, परंतु मागील 2 वर्षापासून त्यांनी पक्षात सतत विरोधात काम केलं। पक्षात कुठल्याही कार्यामध्ये त्यांनी मदत केली नाही किंवा उपस्थित दर्शवली नाही। याच कारणाने त्याची उमेदवारी नाकारली असावी, परंतु नाकारल्यामुळे त्यांनी आता महाविकास आघाडी तयार केली आणि त्या ठिकाणी उमेदवार उभे केले। परंतु येथील एक उमेदवाराने आपला नामांकन अर्ज मागे घेतला। त्यांनी मागे घेतला, परंतु त्यांनी आज फेसबुकवर, व्हॉट्सअपवर सन्माननीय आमदार देवरावदादा भोंगळे यांनी त्या व्यक्तीवर दबावतंत्र आणलं आणि दबावतंत्रातून त्याची उमेदवारी मागे घेतली म्हणून म्हणतात। परंतु खरं जर दबावतंत्र मागे घेतलं असतं तर ज्यांची उमेदवारी मागे घेतली, ज्यांच्यावर दबाव टाकला त्यांनी जर समजा ही व्हायरल पोस्ट केली असती, त्याच्यात काहीतरी सत्यता दिसली असती,
परंतु ते काही बोलत नाही आणि हाच वेगळा एक आपला स्वतःला मोठा नेता समजून अशा प्रकारचे एक संविधान पद असलेल्या व्यक्तीवर असे बिनबुडाचे आरोप लावले. असे आरोप यापुढे आम्ही खपवून घेणार.